मुलांनो, आज आपण नॉव्हेलच्या क्षेत्राकडे वळतोय. इयत्ता 12वीला 3 नॉव्हेलचे काही पार्ट दिलेले आहेत. त्यापैकी 4.2 हा जो पहिला पार्ट आहे त्याचं नाव आहे टू सर विथ लव. सरांना प्रेमपूर्वक अशा प्रकारे त्या कादंबरीचं नाव आहे, त्या नॉव्हेलचं नाव आहे. ती कादंबरी E.R. ब्रेथवेट नावाचा जो लेखक आहे त्या लेखकाने लिहिलेली आहे. ही कादंबरी एका शिक्षकाविषयी आहे. हे लेखकाचं स्वतःच आत्मचरित्र आहे आणि आपण हे लाईन बाय लाईन मराठीतून शिकणार आहे. काय हे बघा या कादंबरीत. टू सर विथ लव, सरांना प्रेमपूर्वक, इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल. ही ऑटोबायोग्राफिकल नॉव्हेल आहे, आत्मचरित्रपर कादंबरी आहे. म्हणजे लेखकानं स्वतःविषयी लिहिलेली कादंबरी आहे. द नॅरेटर इज अन इंजिनियर. खरं म्हणजे ब्रेथवेट हे एक इंजिनियर आहेत. बट टू मेक बोथ एंड्स मीट हा वाक्यप्रचार आहे. पोट भरण्यासाठी, आपण त्याला तोंड मिळवणी करणे म्हणतो. टू मेक बोथ एंड्स मीट, दोन्ही तोंड मिळवण्यासाठी म्हणजेच उदरनिर्वाहासाठी, पोटासाठी. ही ऍक्सेप्ट्स द जॉब ऑफ अ टीचर. त्यांनी टीचरचा जॉब ऍक्सेप्ट केला, स्वीकारला. इंजिनियर आहेत तरी ते टीचर म्हणून जॉबला लागलेत. आणि कुठं? इन अ रफ लंडन. लंडन मधला जो झोपडपट्टीचा भाग होता, ईस्ट एंड स्कूल असं त्या शाळेचं नाव आहे. आणि त्या ईस्ट एंड स्कूल मध्ये, झोपडपट्टीतल्या शाळेमध्ये ते टीचर म्हणून गेलेत. वास्तविक ते इंजिनियर आहेत. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबलसम स्टुडंट्स. आता ती स्कूल आहे, ती शाळा आहे, ती ट्रबलसम स्टुडंट्सची, ट्रबल मेकर स्टुडंट्स आहेत. टवाळखोरी करणारे, दंगा करणारे, उनाड असणारे जे स्टुडंट आहेत त्यांची ती शाळा आहे. हु वर रिजेक्टेड. त्या स्टुडंटना नाकारले, रिजेक्ट केले फ्रॉम अदर स्कूल्स. दुसऱ्या शाळेतनं नाकारलेली, टाकून दिलेली, जाऊ आमच्यातनं, थांबू नका, नालायक आहे तुम्ही, अशा प्रकारे धब्बा शिक्का असणारी ही मुलं आहेत. कशासाठी त्यांना काढले? फॉर देअर बिहेवियर. त्यांच्या बिहेवियर बद्दल, त्यांच्या वर्तणुकीबद्दल त्यांना शाळेतून काढून टाकले. अशा काढून टाकलेल्या मुलांची जी शाळा आहे, ईस्ट एंड स्कूल नावाची, या शाळेमध्ये ते ऍक्च्युली इंजिनियर असून सुद्धा जॉबला गेले, पोटापाण्यासाठी गेले. ऍट द बिगिनिंग, सुरुवातीला काय होतंय? द नॅरेटर इज रिडिक्युल्ड. सुरुवातीला लेखकाची टर उडवली जाते, रिडिक्यूल केलं जातं, त्याची खुळ्यात काढली जाते, त्याच्यावर हसलं जाते. अँड बुलिड बाय द स्टुडंट्स. आणि स्टुडंट्स त्याचा छळ करतायत. कारण ते स्टुडंट काय फारसे शिकायला आले होते असं नव्हतं. ते उन्हाळ होते. इतर शाळेतून त्याला काढलं होतं. आणि असे स्टुडंट्स त्याला, लेखकाला बुलिड करतात, त्याला रिडिक्यूल करतात. बट लॅटर, पण नंतर काय होतं? हिज अ काम डिमिनॉर. त्यांचा शांत स्वभाव. अँड डिझायर टू सी देम. आणि त्यांची इच्छा, त्यांचा शांत स्वभाव ही एक गोष्ट. आणि त्यांची इच्छा, त्या शिक्षकाची इच्छा काय? टू सी देम सक्सीड, टू सी देअर स्टुडंट सक्सीड. त्यांची तीव्र इच्छा होती की आपल्या स्टुडंटनं सक्सीड झालं पाहिजे. ह्या दोन गोष्टींमुळं ग्रॅज्युअली अर्न हिम द रिस्पेक्ट. तो टीचर अर्न रिस्पेक्ट मिळवतोय त्या स्टुडंट्स कडून. ते विद्यार्थी शेवटी आपल्या टीचरांचा आदर करायला चालू करतात. अशा प्रकारे त्या कादंबरीचा थोडक्यात सार दिलेला आहे. आणि मग आपण आज त्या कादंबरीमध्ये असणारा जो चॅप्टर नंबर 17 आहे तो पाहणार आहे. संपूर्ण कादंबरी तुम्हाला नाही,
संपूर्ण कादंबरीत असं झालंय सगळं. आता नेमकं 17व्या चॅप्टर मध्ये काय झालं ते आपण बघणार आहे लाईन बाय लाईन. द हाफ इयरली रिपोर्ट, निम्म्या वर्षाचा रिपोर्ट, अहवाल, सामायिक अहवाल ऑफ स्टुडंट्स काउन्सिल. त्या शाळेत एक पद्धत होती, 6 महिने झाले की स्टुडंट्स काउन्सिल असायची, विद्यार्थी परिषद असायची. आणि ती विद्यार्थी परिषद काय करायची, शिक्षकांच्या बद्दल मतं व्यक्त करायची, शिक्षकांना प्रश्न विचारायची, शिक्षणातून असणाऱ्या आपल्या अपेक्षा सांगायची. त्याला ते स्टुडंट्स काउन्सिल म्हटलंय. 6 महिन्याची जी स्टुडंट्स काउन्सिल होती वॉज ऑन नोव्हेंबर 15 नोव्हेंबरला, 15 नोव्हेंबरला स्टुडंट्स काउन्सिल होती. 6 महिन्याचा असणारा अहवाल मांडला जाणार होता. अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज, आणि तो अनेक इम्पॉर्टंट डेज मधला एक दिवस होता इन द कॅलेंडर ऑफ ग्रीनस्लेड स्कूल. जी ग्रीनस्लेड स्कूल होती, त्या ग्रीनस्लेड स्कूलच्या कॅलेंडर मधील, त्यांच्या कार्यक्रम पत्रिकेमधील म्हणा, हा अत्यंत महत्वाच्या दिवसापैकी एक दिवस होता. आय हॅड हर्ड, मी ऐकलं होतं, क्वाइट अ डील, मोठ्या प्रमाणात, बऱ्यापैकी मी ऐकलं होतं, लेखक म्हणतोय, अबाउट दीज ऑकेजन्स, त्या दिवशी असणारे जे ऑकेजन्स होते, कार्यक्रम होते, त्या कार्यक्रमाविषयी मी बऱ्यापैकी ऐकलेलं होते मुलांच्याकडून, शिक्षकांकडून. अँड बिकेम ॲज एक्साइटेड ॲज द स्टुडंट, आणि मी एक्साइटेड झालो होतो, उत्तेजित झालो होतो, आनंदित झालो होतो, अगदी त्या स्टुडंट इतका, ॲज एक्साइटेड ॲज द स्टुडंट. ॲज द डे अप्रोच, जस जसा दिवस अप्रोच होत होता, जस जसा दिवस जवळ येत होता, तस तसा मी अतिशय आनंदित झालो होतो, अतिशय उत्सुक होतो त्या दिवसाची, मी वाट बघत होतो. इट वॉज एंटायरली देअर डे, खरं म्हणजे तो पूर्णपणे एंटायरली त्या विद्यार्थ्यांचा दिवस होता. अरेंज्ड, त्यांनीच अरेंज करायचं, प्रेझेंटेड, त्यांनीच त्याचं सादरीकरण करायचं, अँड कंट्रोल्ड बाय देम, आणि त्यांनीच त्या दिवसावर नियंत्रण ठेवायचं. म्हणजे जसं आपल्याकडे शिक्षक दिन असतो तसा तो दिवस होता. पण आपल्याकडे शिक्षक दिना दिवशी शिकवलं जातं, तिथं स्टुडंट्स काउन्सिलचा जो रिपोर्ट द्यायचा दिवस आहे, त्या दिवशी विद्यार्थ्यांच्या अपेक्षा मांडल्या जातात. आय ऑब्झर्व द ऍक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास, मी ऑब्झर्व केलं, पाहिलं, निरीक्षण केलं, माझ्या वर्गाच्या ज्या ऍक्टिव्हिटी होत्या, माझ्या वर्गाचे जे कामं चालली होती, त्या पुढे येणाऱ्या 15 तारखेच्या निमित्तानं जी काही तयारी चालली होती, ते मी पाहत होतो. ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट, दे प्रिपेअर्ड फॉर 15 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबरची ती तयारी करत होते. नथिंग विथ प्राइड, द बिझनेस लाईक वे, कुठलाही अहंभाव नाही, काही नाही, बिझनेस लाईक वे, एखाद्या व्यावसायिकाप्रमाणे त्यांचं सगळं परफेक्ट चाललेलं होतं. इन विच टास्क वेर अलॉटेड, त्यांनी त्या टास्क जी होती, कामं होती, ती त्याने अलॉट केली होती, प्रत्येकाला वाटून दिलं की तुझं हे काम, तुझं हे काम, तुझं हे काम, असं. अँड फिटेड, आणि त्यांना अगदी बरोबर त्यांनी बसवलं होतं इन टू अ नीट प्रोग्राम. त्यांनी अगदी एक नीट प्रोग्राम केला होता, एक कार्यक्रम पत्रिका केली होती, आणि त्या कार्यक्रम पत्रिकेत प्रत्येक कार्यक्रम त्यांनी व्यवस्थितरित्या बसवला होता. दे वर व्हिस्पर्ड कॉन्फरन्सेस, दे वर व्हिस्पर्ड, ते कुजबुजत होते. कॉन्फरन्सेस विथ मेंबर्स, आपल्या मेंबर्स बरोबर संवाद साधत होते. ऑफ अदर क्लासेस, इतर जे क्लास होते, इन द अरेंजमेंट ऑफ इट, इतर क्लासनी काय अरेंजमेंट केलेली आहे, त्या इतर क्लासच्या अरेंजमेंट विषयी 5वीच्या वर्गाने असं केलंय, 6वीनं असं केलंय बघा, 9वीचं असं आहे बघा, 10वीनं हा प्रोग्राम केलाय, अशा प्रकारे कुजबूज चालली होती त्यांची ऑन दॅट डे. आणि त्या दिवशी देयर वॉज नो असेंब्ली, त्या दिवशी त्यांची प्रार्थना, परिपाठ, मूल्य शिक्षण असं काही नव्हतं. म्हणजे आपण शाळा सुरू व्हायच्या आधी असेंब्ली असते, राष्ट्रगीत, प्रार्थना असते, त्या दिवशी तसा कसलाही प्रोग्राम नाही, फक्त विद्यार्थ्यांचा दिवस. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड, सगळी मुलं अगदी स्मार्ट ड्रेस घालून येतात,
आपल्याकडं विविध गुणदर्शनाचा जो दिवस असतो त्या दिवशी सुंदर सुंदर कपडे घालून पारंपरिक वेशभूषा करून मुलं आलेली असतात, तसे हे आले होते. स्मार्टली ड्रेस्ड होते अँड पॉलिश्ड, आणि सगळे पॉलिश्ड होते, नीटनेटके होते. अँड मिस जोसेफ अँड डेनम हे दोन स्टुडंट आहेत who seemed to be the important officer. मिस जोसेफ ही मुलगी आणि डेनम हा मुलगा, who seemed ते वाटत होते, सीम म्हणजे वाटणे, टू बी द इम्पॉर्टंट ऑफिशियल, जणू काय हे दोन महत्वाचे प्रमुख कोणतरी अधिकारी आहेत असं वाटत होतं. फॉर द ऑकेजन, त्या प्रसंगी हे दोन काहीतरी एक जबाबदार व्यक्ती आहेत असं वाटत होतं. मूड अबाउट अमंग देअर कलिग्स, ते मूव्ह करत होते, इकडे इकडे फिरत होते आपल्या कलिग्स मधून, आपल्या सहकार्यांच्या मध्ये ते फिरत होते. इन्शुरिंग, खात्री करत होते दॅट ईच वन वॉज रेडी, प्रत्येक जण तयार आहे का विचारायचे. पाचवीचा जो प्रमुख होता त्याला विचारायचं तुमची तयारी आहे का, सहावीला विचारायचे तुमची तयारी आहे का, दहावीला विचारायचे, प्रत्येक वर्गाला ते विचारायचे की ते रेडी आहेत का टू प्ले हिज ऑर हर पार्ट. तो मुलगा असो किंवा त्या क्लासची मुलगी असो, तिचा पार्ट, तिची भूमिका करायला स्टेजवर येऊन ते तयार आहेत का याचं इन्शुअर करत होते, खात्री करत होते. द बेल वॉज रँग ॲट 10 AM, 10 वाजता बेल वाजली, शाळा सुरू झालेल्याची बेल झाली. अँड एव्हरीवन ट्रूप्ड इनटू द ऑडिटोरियम, प्रत्येक जण घोळक्यानंच गेला, ट्रूप करूनच त्या ऑडिटोरियम मध्ये गेला, प्रेक्षागृहात गेला. टू सिट टुगेदर इन क्लासेस, क्लासेस मध्ये 5वी 6वी असं वर्गवारी करून तिथं बसवलं होतं आणि तिथं जाऊन ते सगळेजण बसलेत. मिस जोसेफ ही जोसेफ नावाची मुलगी अँड डेनम हा डेनम नावाचा मुलगा, द टू मोस्ट सिनियर स्टुडंट्स, हे 10वीतले मुलं होते, सिनियर स्टुडंट होते, सॅट ऑन द स्टेज, आणि ते जाऊन स्टेजवर बसलेत. ऑन इच वन ऑन इच साइड, प्रत्येक जण एक ह्या बाजूला एक या बाजूला, कुणाच्या, ऑफ मिस्टर फ्लोरेन. मिस्टर फ्लोरेन प्राचार्य, एक प्राचार्याच्या या बाजूला बसला आणि एक या बाजूला बसला. हु, आणि ते प्राचार्य, ॲज सून ॲज एव्हरीवन वॉज सीटेड, जेव्हा प्रत्येक जण सीटेड झाला, प्रत्येक जण बसला अँड सायलेंट, आणि प्रत्येक जण शांत होता, सगळे बसले, सगळं शांत झालं प्रेक्षागृह, तेव्हा प्राचार्य स्टूड, प्रिन्सिपल स्टूड, प्राचार्य उभा राहिले अँड अड्रेस द स्कूल, आणि त्यांनी शाळेला भाषण द्यायला चालू केलं, उद्देशून बोलले. अड्रेस्ड म्हणजे ही स्पोक ॲट लेंथ, प्राचार्य होते, लेंथ बोलले, लांब लचक भाषण ठोकलं. रिट्रेटिंग द एम्स, रिट्रेटिंग केलं, पुनरुच्चार केला, पुन्हा पुन्हा सांगितलं. एम्स अँड पॉलिसी ऑफ द स्कूल, आपल्या शाळेचा एम काय, ध्येय काय, आपल्या शाळेचं पॉलिसी काय, धोरण काय, शाळेची ध्येय धोरणं सांगितली. अँड ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इच चाइल्ड, आणि प्रत्येक चाइल्डचं महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन आहे, प्रत्येक मुलाचं जे योगदान आहे त्याविषयी ते बोलले. ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन इच चाइल्ड कुड मेक, प्रत्येक मूल कशा प्रकारे आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते टू द फर्दरन्स ऑफ दोज एम्स, ही एम्स पूर्ण करायला, शाळेची ध्येय धोरणं सांगितली, आणि ही ध्येय धोरणं पूर्ण करायला शाळेचं इच चाइल्ड, प्रत्येक मूल कशा प्रकारे आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकते याविषयी ते बोलले आपल्या भाषणात. ही गेव प्रेज, त्यांनी स्तुती पण केली. वेअर एव्हर इट वॉज इंडिकेटेड, ज्या ज्या ठिकाणी त्यांना प्रेज करायची होती, जिथं जिथं स्तुती करायची तिथं त्यांनी स्तुती केली. बट इन्सिस्टेड दॅट, पण आपल्या भाषणात त्यांनी आग्रह धरला, इन्सिस्ट केलं दॅट देअर वॉज येट अ ग्रेट डील, त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं अजून खूप काही आहे, ग्रेट डील आहे टू बी डन, की जे अजून केलं गेलं पाहिजे. मुलांच्या झालेल्या काही सुधारणा सांगितल्या, तुम्हाला आधीच सांगितलं हे लंडन मधल्या झोपडपट्टीमधली असणारी मुलं होती, आणि ही नकोशी मुलं होती, आणि नकोशा मुलांची शाळा होती. त्यांच्यामधल्या काही झालेल्या सुधारणेच्या बाबतीत प्राचार्य बोलले, आणि त्यांनी आग्रह धरला की अजून खूप काही केलं गेलं पाहिजे सुधारणा.
बाय देमसेल्स, त्यांनी स्वतः केल्या पाहिजेत, टुवर्ड्स अ जनरल इम्प्रुव्हमेंट इन कंडक्ट. त्यांनी त्यांच्या कंडक्टमध्ये, त्यांच्या वर्तणुकीमध्ये जनरल इम्प्रुव्हमेंट आणली पाहिजे. त्यांनी त्यांच्या वर्तणुकीमध्ये, बिहेवियरमध्ये, कंडक्ट म्हणजे बिहेवियर, त्याच्यामध्ये सुधारणा केल्या पाहिजेत याविषयी बोललेत ते. क्लीनलीनेस, स्वच्छतेविषयी बोललेत. अँड द परस्यूट ऑफ नॉलेज, आणि त्यांनी ज्ञानाचा पाठपुरावा केला पाहिजे, ज्ञानाच्या पाठीमागे लागलं पाहिजे, ज्ञानाचा शोध घेतला पाहिजे याविषयी ते बोललेत. ॲज आय लिसन, जेव्हा मी प्राचार्यांचं भाषण ऐकत होतो, आय रिअलाइज्ड दॅट, तेव्हा माझ्या असं लक्षात आलं, धिस मॅन वॉज इन नो वे, हा माणूस कुठल्याही परिस्थितीत नाही, वॉज इन नो वे रिमोट फ्रॉम हिज स्कूल, हा माणूस आपल्या शाळेपासून कुठंही दूर गेला नव्हता. म्हणजेच हा माणूस ह्या शाळेचा अक्षरशः अविभाज्य भाग होता. बारीक सारीक गोष्टी या माणसाला माहित होती. हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट, त्यांनी जे रिमार्क्स मारले, शेरेबाजी केली, त्यातनं असं दिसत होतं, ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट, त्यांना ते स्वतःला ओळखतात, त्या शाळेबरोबरच ते स्वतःला ओळखतात. अँड एव्हरीवन इन इट, आणि प्रत्येकाला त्या शाळेमधल्या ते ओळखत होते, पुऱ्यापणानं ओळखत होते, म्हणजे त्यांना त्याचं ज्ञान होतं. ही देन विश्ड देम सक्सेस, त्यानंतर प्राचार्यांनी सक्सेस विश केलं. त्यानंतर प्राचार्यांनी सगळ्यांना शुभेच्छा दिल्या. विथ द स्कूल काउन्सिल मीटिंग, जी काउन्सिल मीटिंग इथून पुढे चालू होणार होती, प्राचार्यांच्या भाषणाची सुरुवात झाली. त्यांनी सगळ्यांना विश केलं अँड लेफ्ट द स्टेज, आणि त्यांनी स्टेज सोडलं टू अ ट्रिमेंडस अप्लाज, प्रचंड अप्लाज मध्ये, प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांनी स्टेज सोडलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि प्राचार्य स्टेजवरून निघून गेले.